श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। पहा, आपल्याला अचानकपणे गरिबी येते, अचानकपणे दारिद्र्य ओढवतं आणि आपण विचार करतो, अरे आपलं खूप सुंदर चालू होतं, खूप छान आपला उद्योग व्यवसाय चालू होता, आपली नोकरीही खूप सुंदर चालू होती, घरात येणारा पैसा टिकत सुद्धा होता, पण अचानकपणे काय झालं काही माहितीच नाही। माझ्याकडनं काही चूक तर झाली नाही ना, मला कोणी बाधा तर केली नाही ना, काहीतरी नक्कीच झालेलं आहे। मला कुणाची तरी आमच्या हस्तखेळत्या कुटुंबाला किंवा माझ्या उद्योगधंद्याला, नोकरी व्यवसायाला, माझ्या घराला कुणाची तरी वाईट नजर लागलेली आहे किंवा कोणीतरी मला काहीतरी बाधा केलेली आहे। एक ना हजारो विचार आपल्या डोक्यामध्ये येऊन जातात, परंतु आपणाला माहिती आहे का की कळत न कळत आपल्याकडनं काही चुका होतात। कळत न कळत दैनंदिन जीवनामध्ये आपण वावरत असताना आपला जो स्वभाव आहे, हा स्वभाव आपल्याला नडतो। काही अशा वस्तू आहेत, त्या जर आपण आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला म्हणा किंवा मैत्रिणीला म्हणा किंवा शेजारी म्हणा किंवा नातेवाईकांना जर आपण यातील एक जरी वस्तू जर दिली, तर समजून जा की आपल्या घरावरती दारिद्र्य किंवा गरिबी आल्याशिवाय राहणार नाही। सुख समाधानात चाललेला जो काही तुमचा संसार आहे किंवा जो काही तुमचा उद्योगधंदा आहे, तो डबघाईला आल्याशिवाय राहणार नाही। घरात कितीही पैसा येऊ द्या, तो पैसा स्थिर रूपाने घरात वास्तव्य करणार नाही, किंवा जरी घरात पैसा आला, तुम्ही रात्रीचा दिवस जरी केला, तरी तो पैसा घरातून बाहेर जाण्याच्या वाटा खूप तयार होतील। घरात अचानकपणे संकट, समस्या, अडचणी ओढावतील। भरपूर वेळा तर असं होतं की आपण म्हणतो की आज मी घरामध्ये एवढा पैसा आणलेला आहे, आज माझं पगार झालेला आहे, आज माझे इन्क्रीमेंट झालेले आहे, आता मला महिनाभर काही टेन्शन नाही, माझं सगळं नियोजन झालेलं आहे। पण अचानकपणे एखादं संकट जर आलं, तर पूर्ण नियोजन हे विस्कळीत होऊन जातं। हे कशामुळं तर कळत न कळत आपण गृहिणी, आपण महिला ज्या काही चुका करतो, ज्या काही वस्तू आपण भोळ्या भाबड्या मनाने इतरांना देऊ करतो, त्यामुळं आपल्या कुटुंबावर, आपल्या पतीवरती, आपल्या मुलांवरती गरिबीची, दारिद्र्यतेची वेळ येते। जर तुमच्या बाबतीतही असं घडत असेल, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। माहिती खूप महत्त्वाची आहे, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। कोणती वस्तू देऊ नये हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम जी वस्तू आहे, खूप महत्त्वाची वस्तू, ती सांगणार आहे। प्रथम वस्तू जर म्हणायला गेलं तर प्रथम आपले दागिने। मग त्या दागिन्यांमध्ये येतं सर्वप्रथम आपलं मंगळसूत्र, आपली जोडवी, आपले कानातले, आपलं गंठण, हे जे काही आपले दागिने आहेत, आपल्या बांगड्या असो, हा जो काही आपला सुवासिनीचा साज आहे, हा आपल्या मनीधनी नसतं, काही नसतं। आपली बहीण मागते, आपली सासू मागते, आपली जाऊ मागते, आपले शेजारी मागतात, आपली मुलं मागतात, किंवा कोणीही आपली मैत्रीण वगैरे मागते, आपण लगेच देऊन टाकतो। आपण पुढचा मागचा विचारही करत नाही। ते समोरचे बोलतानाच अशा पद्धतीने बोलतात की ताई दे ना, मी हा प्रोग्राम आहे, प्रोग्राम झालं का लगेच देऊन टाकते। आपणही म्हणतो ती थोडंच कायमची मागते, तिला त्या प्रोग्रामसाठी लागणार आहे, प्रोग्राम झाला का ती रिटर्न करेल, असं आपलंही मनामध्ये असतं। पण नाही, आपले सौभाग्य अलंकार ज्यावेळेस आपण इतर कुणाला देतो, त्यावेळेस आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होण्याऐवजी त्यामध्ये खूप प्रॉब्लेम, समस्या, अडचणी येतात। कारण सौभाग्य अलंकार हे ज्या त्या व्यक्तीचे, ज्या त्या महिलेचेच असतात। लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातील जे काही सौभाग्याचे अलंकार आहे, जे काही धन आहे, ते धन किंवा आपल्या घरात असणारी माता लक्ष्मी ही रुसून, आपल्यावर रागवून आपल्या घराच्या बाहेर निघून जाते। म्हणून कधीही आपले सौभाग्य अलंकार कुणालाही देऊ नयेत। दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे आपला झाडू। आता झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो, आपणा सर्वांना माहिती आहे। आपण प्रत्येक लक्ष्मी पूजनला झाडूची लक्ष्मी स्वरूप मानून पूजा करतो।
त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्या घरातील झाडू खराब होतो त्यावेळेस सुद्धा आपण ज्यावेळेस नवीन झाडू आणतो त्या झाडूची आपण देवघराच्या समोर व्यवस्थित ठेवून तिची पूजा अर्चना करून नंतरच वापरायला काढतो। ही सुद्धा आपली लक्ष्मी आहे। ही झाडू सुद्धा चुकूनही आपण कुणाला देऊ नये। शेजाऱ्यांनी जरी मागितलं, त्यांना जरी हवी आहे तर बाबा रे मी तुला हे पैसे देतो, तू तुझी घेऊन ये, ते चालेल। त्याची त्याला आणायला सांगा किंवा आणून द्या, ते चालेल। पण आपल्या घरात आपण जी झाडू वापरतो ती झाडू, ती लक्ष्मी कधीही कुणालाही द्यायची नाही। तुम्हाला तुमची झाडू कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायची आहे, कारण ती लक्ष्मी आहे। कधीही लक्ष्मीला आपला पाय लागू नये अशा ठिकाणी आपल्या घरातील झाडू ठेवायचा आहे। चुकून जरी तुम्ही तुमच्या घरातील झाडू कुणाला जर दिला तरीही तुमच्यावरती दारिद्र्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। अजून सौभाग्य अलंकारातील एक वस्तू सांगायची राहिली ती म्हणजे आपल्या हळदी कुंकू। हळदी कुंकू हा सुवासिनीचा खूप महत्त्वाचा दागिना आहे। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला हे अत्यंत प्रिय असणारी जी वस्तू आहे ती आहे हळदी कुंकू। आपण हळदी कुंकू चुकूनही कुणाला आपलं द्यायचं नाही। चुकूनही आपली जी हळदी कुंकवाची कोयरी आहे ती चुकूनही कुणालाही द्यायची नाही। तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे धने। आता धने सर्वांना माहिती आहे, जी वाळलेले धने असतात ते धने आपल्याला कुणालाही कधीही द्यायचे नाहीत। धन्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे लक्ष्मी माता सामावलेली असते, म्हणून धने कधीही द्यायचे नाहीत। कारण धने हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, म्हणून धने कधीही कुणालाही दान करायचे नाहीत। धने खूप महत्त्वाचे आहे। ज्यावेळेस आपण कोणतेही वाहन असो, कोणतेही उत्तम कार्य असो, त्यामध्ये धने हे औक्षण करायला किंवा वाढ करण्यासाठी आपण वापरतो। म्हणून धने हे प्रत्येक पूजेमध्ये घेणे, त्याचा अवलंब करणे खूप गरजेचं आहे। आणि हे धने सुद्धा आपल्याला कुणालाही दान करायचे नाहीत। धने कुणाला माहिती नाही असं एकही व्यक्ती नाही। हे पहा, हे जे धने आहेत हे खूप महत्त्वाचे, खूप गरजेचे आहेत। हे कधीही कुणालाही दान करायचे नाहीत। ज्याला कुणाला हवे आहेत त्याला 5,000 रुपये द्या तुम्ही आणि डायरेक्ट आणून एखाद्या कॅरी बॅगमध्ये जरी दिले तरी चालेल, परंतु हातावरती डायरेक्ट कुणाच्याही द्यायचे नाहीत। त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे लोणचं। आता माहेर वासनेने म्हणजे कधीही माहेरावरून लोणचं आणायचं नाही। आपल्याला एक सवय असते की आई तू लोणचं करते ना, मग मला पण कर। नाही, लोणचं जर आपण कुणाकडनं जर आणलं तर निश्चितच लोणचं आणल्यामुळं काय होतं, आपले जे काही नातेसंबंध आहेत, आपले जे काही रिलेशन आहेत त्यामध्ये फूट पडते। आपले नातेसंबंध यामुळे बिघडतात। आंबटपणा आपल्या नात्यामध्ये येतो। म्हणून कधीही माहेरावरून लोणचं आणायचं नाही किंवा लोणचं कुणालाही द्यायचं नाही। त्यानंतरचं जी वस्तू आहे ती म्हणजे पांढरे तीळ। आता पांढरे तिळाला काही ठिकाणी हवरी असं म्हटलं जातं। तर ही जी हवरी आहे, हे जे पांढरे तीळ आहे, हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, जेथे माता लक्ष्मी असते तेथे भगवान विष्णूंचा वास असतोच। आणि जी वस्तू भगवान विष्णूंना प्रिय आहे निश्चितच ती माता लक्ष्मीलाही प्रिय आहे। म्हणून पांढरे तीळ सुद्धा आपणाला कुणालाही दान करायचे नाहीत किंवा कुणालाही द्यायचे नाहीत। कोणी कितीही मागितलं तरीही द्यायचे नाहीत। त्यानंतर ना आपले जुने कपडे। आपल्याला एक सवय असते, नवीन कपडे घेतले की जुन्या कपड्यांची आपल्याला अडगळ वाटते। मग आपण ते जुने कपडे फाटलेले आहेत, कसे मळलेले आहेत हे पाहत नाही आणि डायरेक्ट देतो। तर असं करायचं नाही। जर तुम्हाला द्यायचेच असतील, स्वच्छ कपडे असतील, स्वच्छ धुवून व्यवस्थित क्लीन वगैरे करून, व्यवस्थित प्रेस वगैरे करून तुम्ही इतरांना दिले तरीही चालेल, काही हरकत नाही। परंतु फाटलेले मळलेले कपडे कुणालाही द्यायचे नाहीत, कारण त्यामुळे आपल्यालाही दोष लागतो आणि समोरचा जो कोणी ते कपडे घालणार आहे त्या व्यक्तीला सुद्धा दोष लागतो। त्यानंतरची जी वस्तू आहे ती म्हणजे धारदार वस्तू। आता धारदार वस्तूमध्ये सुई येते, तर ज्याला आपण निडल म्हणतो, ती सुरी, चाकू, त्याचप्रमाणे चूक, खिळे किंवा कोणतीही धारदार स्क्रू चावी म्हणा, कोणतीही धारदार वस्तू असो ती कधीही दान करायची नाही। पहा, आपण हळदी कुंकू केलं किंवा आपल्या घरी काही प्रोग्राम जरी असेल, सुवासिनी वगैरे घातल्या तरी आपण वस्तू दान करतो, तर त्यामध्ये ह्या धारदार ज्या वस्तू आहेत त्या कधीही आपल्याला दान करायच्या नाहीत।
या धारदार वस्तू जर आपण दान केल्या तर आपले जे काही घरातील नातेसंबंध असो, मित्रपरिवारातील नातेसंबंध असो किंवा आपले रिलेशनमधील नातेसंबंध असो ते सुद्धा खराब होतात, ते सुद्धा तुटतात। म्हणून आपल्याला ह्या धारदार वस्तू कधीही दान करायच्या नाहीत किंवा कधीही कुणालाही द्यायच्या सुद्धा नाहीत। त्यानंतर ना पहा, प्लॅस्टिकची भांडी। आता एक फॅड आलं होतं मध्ये की प्रत्येकाच्या घरामध्ये प्लॅस्टिकचे छोटे मोठ्या बरण्या, प्लॅस्टिकचेच बाउल, प्लॅस्टिकचेच टिफिन, प्लॅस्टिकच्याच बॉटल हे सर्व होतं। पण नंतर ना ज्यावेळेस ह्या सगळ्या वस्तू वरती बंदी आली त्यानंतर या प्लॅस्टिकच्या वस्तूंचं फॅड थोडंसं कमी होताना दिसतं। तरी अजून बऱ्याचशा ठिकाणी आपण प्लॅस्टिक पाहतो। प्लॅस्टिकमुळे एक आपल्या शरीरावरती सुद्धा हानिकारक परिणाम होतो। म्हणून प्लॅस्टिक वापरणं टाळणं अतिशय गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस आपण प्लॅस्टिक वापरतो किंवा प्लॅस्टिक इतरांना देतो, ज्यावेळेस आपण प्लॅस्टिकची वस्तू दान करतो किंवा शेजारी पाजारी इकडे तिकडे देतो, त्यावेळेस त्याचा सुद्धा आपल्या आयुष्यावरती खूप वाईट परिणाम होतो। धर्मशास्त्रामध्ये ही जी प्लॅस्टिक आहे ती वर्ज्य आहे, तिला मान्यताच नाही। म्हणून आपल्याला हे प्लॅस्टिक वापरायचंच नाही आहे। त्यानंतर ना दही सुद्धा आंबट असतं, आपल्याला माहिती आहे। दही सुद्धा आपण शेजारी पाजारी कुणाला जरी दिलं, दान जरी केलं तरीही आपले नातेसंबंध वगैरे जे काही आहेत ते तुटतात, आपल्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो। म्हणून दही सुद्धा आपल्याला कुणालाही दान द्यायचं नाही किंवा कुणालाही शेजारी पाजारी कुणालाही कितीही गरज लागो तरी द्यायचं नाही। सर्वात महत्त्वाची आणि शेवटची वस्तू जी सांगणार आहे ती म्हणजे मीठ। मीठ आणि माता लक्ष्मी यांचं खूप जवळचं नातं आहे। दोन्हीही समुद्रामधूनच आपल्याला पृथ्वी तलावरती मिळालेले आहेत। मीठ हे सुद्धा आपल्याला समुद्रातून मिळते आणि समुद्र मंथनातूनच माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती प्रकट झालेले आहे। आणि माता लक्ष्मीला मीठ अत्यंत प्रिय आहे। मीठ हे पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतं, निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करतं। कोणत्याही प्रकारची बाधा असो, इडापिडा असो ते दूर करण्याचं काम करतं। त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला एक चव, एक वेगळं स्थान देण्याचं काम सुद्धा मीठ करतं। म्हणून मीठ सुद्धा आपल्याला कुणालाही दान करायचं नाही किंवा दान केलं तर चालतं, ते दान करणं वेगळं, पण कुणालाही द्यायचं नाही। शेजारी बाजारी किती जरी मागायला आले तरी मीठ द्यायचं नाही आणि हातावरती तळहातावरती चुकूनही द्यायचं नाही। जर आपण आपल्या घरातील मीठ जर कुणाला जर दिलं तर आपण आपल्या घरातील लक्ष्मी त्यांना दिली असा त्याचा संबंध होतो आणि आपल्या घरावरती दारिद्र्य ओढवल्याशिवाय राहत नाही, आपल्या घरावरती अपकाली संकट आल्याशिवाय राहत नाही। जर आपल्याला आपलं घर परपंच आनंदी सुखी समाधानी हवा असेल तर या गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल। कितीही काही जरी प्रसंग आला तर नवीन वस्तू तुम्ही तुमच्या प्रियजनांना आणून द्या, परंतु तुमच्या घरातील तुम्ही वापरलेल्या वस्तू चुकूनही देऊ नका। याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। झालेली सेवा स्वामींचरणी रुजू। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।